राजकीय पदाचा कोणताही बडेजाव न ठेवता सर्वसामान्य भाविकांमध्ये मिसळून संगमनेरचे आमदार अमोल खताळ व नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी योगीराज गंगागिरी महाराज सप्ताहात सहभाग घेतला। राहता तालुक्यामधील धनगरवाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात दोन्ही आमदारांनी सर्वसामान्य महिला पुरुष भाविकांसोबत पंक्तीमध्ये बसून महाप्रसादाचा आस्वादही घेतला। धनगरवाडी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, खासदार भाऊसाहेब वागचौरे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोथे, पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकर शिंदे, बाळासाहेब पवार, राहुल गोंदकर, महेश महाले, संतोष जाधव, सरुणा तुंबरकर, अभिजित पुंड यांच्यासह विविध मान्यवरांनी भेटी देत संत गंगागिरी महाराजांचं दर्शन घेतलं। या प्रसंगी आमदार अमोल खताळ, आमदार लंघे, खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्यासह मान्यवरांनी रामगिरी महाराजांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला। रामगिरी महाराजांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा योगीराज गंगागिरी महाराजांची शाल देऊन सन्मान करण्यात आला। सप्ताहस्थळी आमदार खताळ व आमदार लंघे यांनी कोणतीही राजकीय औपचारिकता न ठेवता सर्वसामान्य भाविकांमध्ये मिसळून सहभाग घेतला। त्यांनी महिला पुरुष भाविकांशी संवाद साधत त्यांच्या भावना आणि अडचणी जाणून घेतल्या। त्यानंतर दोन्ही आमदारांनी भाविकांसोबत पंक्तीमध्ये बसून महाप्रसादही घेतला। धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समाजामध्ये एकोपा, बंधुभाव आणि संस्काराची भावना अधिक दृढ होत असते। अशा सप्ताहांच्या माध्यमातून समाजामधील विविध घटक एकत्र येतात आणि परस्परांमध्ये आपुलकीची भावना निर्माण होते, असं आमदार खताळ व लंघे यांनी सांगितलंय। राजकीय पदे आणि जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही सर्वसामान्य नागरिक व भाविकांमध्ये सहजपणे मिसळून दोन्ही आमदारांनी सप्ताहामध्ये सहभाग घेतल्यामुळे उपस्थित भाविकांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे। श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह धनगरवाडी या पंचक्रोशीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतोय। मी 1 वाजल्यापासून आलोय, परंतु या वातावरणामध्ये अतिशय तल्लीन झालोय आणि इथून पाय निघायचं नाव घेतले, एक वेगळी ऊर्जा या परिसरामध्ये निर्माण झाली। आणि खरंच ज्या पद्धतीने आपण म्हणतो महाराष्ट्र ही साधू संत महंतांची भूमी आहे, भारत देशात मोठमोठे साधू संत महंत होऊन गेले, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी म्हणून आपण याला ओळखतो। आणि या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची ही परंपरा एक अविरतपणे गेल्या शेकडो वर्षापासून सुरू आहे। आणि एक मला अभिमान आणि आनंद आहे का या भव्य दिव्य अशा सप्ताहाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहण्याचं भाग्य मला मिळालं। त्यामुळं आल्यापासून महाराज गुरुवर्य रामगिरी महाराज असेल त्यांचं दर्शन झालं। या परिसरात प्रत्येक गावातून, जिल्ह्यातील प्रत्येक गावातून भाविक भक्त आलेत, त्यांचा आशीर्वाद घेण्याचं भाग्य मिळालं। प्रत्येकाबरोबर एक वेगळा अनुभव या सप्ताहाच्या माध्यमातून मिळाला। मी ते या निमित्ताने सांगल का असा सप्ताह न भूतो न भविष्य होत असतो। त्यामुळं सर्व आपल्या हिंदुत्वादी असेल, अध्यात्मात क्षेत्रातील असेल, वारकरी संप्रदायातील असेल, सर्वांनी या सप्ताहाचा लाभ घेतला पाहिजे। इथून एक वेगळी अनुभव वेगळा घेतला पाहिजे असं या निमित्ताने मला वाटतं। श्री संत योगीराज गंगागिरी महाराज यांचा 179वा अखंड हरिनाम सप्ताह पार पडत आहे। महंत हरिभक्तपरायण रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादानं हा सप्ताह पार पडत असताना म्हणजे लाखो भाविक या ठिकाणी येतात। खरं मी तर माझं भाग्य समजेल की मी अनेक वर्षांपासून प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं हा सप्ताह असतो तिथं जाण्याचा योग मला येतो। आणि खरं तर या पवित्र स्थळावर आल्यानंतर एक आयुष्यातला वेगळा अतिउच्च आनंद त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतो। आणि म्हणून आवर्जून दरवर्षी कुठेही सप्ताह असला तर त्या ठिकाणी जाऊन जर आपण बघितलं की लाखो आमचे भाविक भक्त, महिला भगिनी, तरुण, वयोवृद्ध, टाळकरी, माळकरी सर्व मंडळी या ठिकाणी अतिशय दिमाखाना आनंदानं या सप्ताहामध्ये सहभागी होतात। मी तर म्हणतो या एक जागतिक आश्चर्य आहे की लाखो लोक इथे येतात, आमटी भाकरीचा प्रसाद घेतात। खरं जर आपण किचन मध्ये जाऊन बघितलं तर आमटी करण्याची पद्धत, बुंदी सुकवण्याची पद्धत, आता चिवडा करायला एक नवीन मशीन आलेलं आहे। आणि म्हणून हे अभूतपूर्व असा हा संत सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांचा सप्ताह खरं तर या भूमीमध्ये पार पडत आहे।
हा सप्ताह वर्षानुवर्ष या ठिकाणी याच्याही पेक्षा मोठा आणि याच्यातून भक्तीचा मार्ग आमच्या अनेक तरुण त्या ठिकाणी स्वीकारत आहे आणि म्हणून एक अत्युच्च आनंदाचा क्षण या सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही आनंद भोगत आहोत। मी या सप्ताहाच्या निमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। आदरणीय संत योगीराज गंगागिरी महाराज यांच्या नावानं हा सुरू झालेला सप्ताह वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी चालू राहील आणि एक अत्युच्च आनंद जीवनातला या क्षणी सर्वांना मिळत राहील। धन्यवाद। एस मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे राहता।